सोलापुर में सड़क पार करते समय सीमेंट टैंकर की चपेट में आने से एक महिला की मौके पर ही दर्दनाक मौत हो गई। हादसे के बाद ट्रक चालक ने आत्मसमर्पण करने की जानकारी सामने आई है, लेकिन सोलापुर में बढ़ते हादसों पर पूर्व नगर सेवक बाबा मिस्त्री ने सवाल उठाए हैं। सोलापुर में अक्कलकोट सोलापुर रोड पर मल्लिकार्जुन नगर इलाके में एक महिला सड़क पार कर रही थी, तभी उसे सीमेंट बलकर ने अपनी चपेट में ले लिया। इस हादसे में करीब 55 वर्षीय महिला की मौके पर ही मौत हो गई। महिला की पहचान अभी तक नहीं हो पाई है, लेकिन पुलिस घटनास्थल पर पहुंच गई है। हादसे के बाद ट्रक चालक वाहन सहित मौके से फरार हो गया था, लेकिन बाद में उसने MIDC पुलिस थाने में आत्मसमर्पण कर दिया। शव को पोस्टमार्टम के लिए सोलापुर सरकारी अस्पताल भेजा गया। कुछ दिन पहले भी सोलापुर में एक और इसी तरह का भीषण हादसा हुआ था, जिसमें बल्क कैरियर ट्रक से टक्कर हुई थी। वहीं अब पूर्व नगर सेवक बाबा मिस्त्री ने सवाल उठाते हुए बढ़ते हादसों पर नियंत्रण लाने की मांग की है। आज अजून एक ॲक्सिडेंटमध्ये बळी गेलेला आहे। निष्पाप महिलांचा बळी अतिशय दुर्घटना अशी घडलेली आहे की ती चेंदा मेंदा झालेली आहे। ती अतिशय वाईट परिस्थिती झालेली आहे। त्या ठिकाणी ह्या अक्कलकोट रोडला विराट मॉलच्या अलीकडं ब्रिज चालू अगोदर एक जड वाहतूक वाहननी त्या महिला रस्ता पास करत असताना त्याने उडवून अक्षरशः त्याला तुडून ट्रक पुढे गेलेला आहे। यासाठी हे जड वाहतूकमुळे अनेक ॲक्सिडेंट व्हायला, अनेक सोलापूर शहरामध्ये मृत्यू पडल्यात। ह्याच्यावर कुणाचं लक्ष आहे की नाही? लोकप्रतिनिधी फक्त येत्या जात्यात आहोत। तुम्ही बघा सोलापूर शहरामध्ये ह्या 2 महिन्यामध्ये किती लोकांचा अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे, याच्याकडे लक्ष नाही आहे। जिल्हाधिकाऱ्यांना वारंवार सांगितले, पोलीस आयुक्तांना सांगितले, पण कुणीही इथं लक्ष देत नाही। यासाठी सोलापूरचे बळी कधी थांबवणार त्यांनी? हे मृत्यू काळ कधी थांबवणार सोलापूरचा? हा प्रश्न जनतेसमोर आलेला आहे। यासाठी विनंती करतो शासनाला, प्रशासनाला की कुठं तर हे सोलापूरचे एकतर सोलापूर हा मजुरांचा गाव आहे, हातावरचं पोट आहे, लोक पळापळी करतात सगळ्या कामासाठी। अशा काळामध्ये जर अशा लोकांचा मृत्यू होत असेल तर याला जबाबदार कोण? यासाठी ताबडतोब शासनाने कडक कारवाई करावी अशी माझी विनंती आहे। याबाबत पोलीस आयुक्तांनी जड वाहतूक मालकांना किंवा चालकांना सूचनाही दिल्या होत्या। आणि मालकांना सूचना फक्त कुठं तर ॲक्सिडेंट झाला, आवाज उठले, हे कुठं तर असं सूचना येते, नंतर ते सूचनाचं कोणी पालन करत नाही। तसंच जड वाहतूक शहरामधून जातात, कोणीही लक्ष देत नाही याच्याकडं। हा आयुक्तांनी याच्यावर दखल घेण्याची गरज आहे।